गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। मी हरिपंत बोलतोय। महाराष्ट्रातील महान संत श्री एकनाथ महाराज यांनी शके 1521 इसवी सन 1599 फाल्गुन वैद्य षष्ठी स्वेच्छेने जलसमाधी घेतली। या प्रसंगी त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिपंडित यांच्या हृदयात जी कालवाकालव झाली तिचे वर्णन त्यांच्या शब्दात करण्याचा हा प्रयत्न नाथांच्या प्रेरणेने आणि कृपाप्रसादाने करीत आहे। हरिपंडित म्हणतात, मी हरी एकनाथांचा ज्येष्ठ पुत्र, परंतु दुराभिमानाने तिच्याची महानता कित्येक वर्षपर्यंत जाणू न शकलेला एक अभागी जीव। आता मला माझ्या कर्माचा पश्चाताप होत आहे। आई बाबांच्या अतिप्रेमळ सहवासापासून कित्येक वर्षे मी वंचित राहिलो। आता बाबांचे शरीर थकत चालले होते। आई तर पूर्वीच आम्हाला सोडून देवाघरी गेली होती। बाबांचे मन शांत, प्रसन्न आणि निर्मळ होते। वृत्ती अत्यंत समाधानी होती। आपल्या जीवनात त्यांनी कोणालाच परके मानले नव्हते। शके 1521च्या फाल्गुन मासारंभी बाबांनी आपण समाधी घेणार असल्याचा आपला निर्णय सर्वांना सांगून टाकला। हा त्यांचा निश्चय ऐकून माझ्यावर जणू पहाड कोसळल्यासारखे झाले। मला बाबांकडून अजून खूप काही शिकायचे होते। मी त्यांच्या पायावर डोके ठेवून अश्रूंना वाट करून दिली आणि म्हटले, बाबा, इतक्या लवकर समाधी घेण्याचा का निश्चय केला आपण? आई गेल्याचे दुःख अजून आम्ही विसरलो सुद्धा नाही। आता आम्हाला पोरके करून जाऊ नका ना। बाबा म्हणाले, अरे हरी, मी खूप जगलो, आता या जन्माचा मोह नको। आजवर पांडुरंगाने आणि सद्गुरूंच्या कृपेने जी अध्यात्मसेवा घडली ती त्यांच्या चरणी समर्पण केली आहे। आता मागे कोणताही पाश ठेवायचा नाही। बाबांचे हे वक्तव्य ऐकून मी बाबांच्या गळ्यात पडून म्हटले, बाबा, खऱ्या अर्थाने मला आपला नुकताच तो परिचय झाला आहे आणि तुम्ही इतक्या लवकर निघालात। माझ्या अहंकाराने मी देवतुल्य पित्याचा आहेर केला। कसे फेडू हे पाप? बाबा मला समजावणीच्या स्वरात म्हणाले, हरी, अरे अश्रू आवड। भगवंताच्या कृपेने जनतेस भागवत धर्माची शिकवण देण्याचे कार्य झाले। त्यांच्या मनात ईश्वर भक्तीचे बीजांकुरण करणे झाले। पांडुरंगाने ग्रंथरचना करून घेतली। आता माझा कार्यभाग पूर्ण झाला आहे बघ। भावार्थ रामायणाचे उरलेले अध्याय आपला गावबा पूर्ण करील। मला आता जावयास हवे। बाबांचे हे अर्थपूर्ण वक्तव्य ऐकून मी क्षणभर मौन झालो। बाबांच्या समाधी घेण्याची बातमी वाऱ्यासारखी साऱ्या महाराष्ट्रात पसरली। दुरून दुरून भक्तगण बाबांच्या दर्शनासाठी येऊ लागले। हे सगुण साकार परब्रह्म स्वरूप पुन्हा पाहावयास मिळणार नाही या विचाराने भाविकांची गर्दी प्रतिदिन वाढतच होती। जशी जशी समाधीची तिथी जवळ येऊ लागली तशी तशी माझ्या हृदयाची अवस्था दोलायमान होऊ लागली होती। लोकांना देहाचा नश्वरता योग आणि आत्म्याची अमरतेचा उपदेश करणारा मी बाबांच्या या निर्णयाने पुरता खचून गेलो होतो। अखेर फाल्गुन षष्ठी समाधी घेण्याचा दिवस उजाडला। श्रीपाद शास्त्री आणि अनेक भाविक वैदिकांनी पवित्र नद्यांमधून आणलेले निर्मल जलाने बाबांना स्नान घातले। मी बाबांना रेशमी वस्त्र दिले, ते त्यांनी मोठ्या आनंदाने नेसले।
मी दुःखाचा आवेग आवरू शकलो नाही आणि बाबांच्या पायांना घट्ट मिठी मारून रडू लागलो. बाबांनी मला उठवून गळ्याशी लावले आणि म्हणाले, हरी, आता माझ्या कार्याची धुरा तुझ्यावरच सोपवली आहे बघ. मी काही बोलू शकलो नाही, केवळ मनानेच होकार दिला. याच वेळी माझी धर्मपत्नी सत्यभामाने अश्रुपूर्ण नेत्रांनी बाबांना अत्यंत श्रद्धेने नमस्कार केला. आई बरोबरच तिघे मुले राघव, प्रल्हाद आणि मेघश्याम बाबांच्या पायाला बिलगली आणि म्हणू लागली, आजोबा, आम्ही पण येतो तुमच्याबरोबर. त्या अजाण मुलांना वाटलं बाबा रेशमी वस्त्र नेसून विठ्ठल मंदिरातच जात आहे. याच वेळी गोदाताई आणि तिच्या यजमानांनी सजल नेत्रांनी बाबांच्या चरणांवर आपले मस्तक टेकविले आणि अश्रूंनी बाबांचे पाय भिजविले. मुक्तेश्वरांची अवस्था तर वर्णनातीत होती. बाबाच त्यांचे प्रेरणास्थान होते. वयाने थकलेला वृद्ध उद्धव तर अतिशय दुःखाने बाबांच्या चरणांवर कोसळला आणि स्फुंदून रडू लागला. तो म्हणाला, आपण आत्ताच जायचे कास काढले, आमचे काही चुकले का? आम्ही कुठे उणे पडलो का? आम्हा सांगा, शिक्षा करा, पण असे आम्हाला पोरके करून जाऊ नका. बाबांनी मोठ्या प्रेमाने उद्धवाला उठवले आणि गळ्याशी लावून म्हटले, अरे उद्धवा, तुझे काहीच चुकले नाही. आता माझा कार्यभाग संपला आहे. मला पांडुरंगाची हाक ऐकू येते आहे, म्हणून निघालो मी त्यांच्याकडे जायला. तितक्यात सखा येथे आला. त्याने बाबांना दृढ आलिंगनात बद्ध करून म्हटले, मित्रा, तू गगनासारखा अनंत आहेस. माझी छाती अभिमानाने फुलून आली बघ. तू मृत्युंजय झालास. सर्वांना भेटून बाबा देवघरात आले. त्यांनी पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्तींना साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी आपल्या प्रिय भक्तास पाहून विठ्ठल रखुमाईच्या नेत्रसुद्धा पाणावले होते. दोघांच्या गालावर अश्रू उघळले होते. ते मी बाबांच्या पाठीमोरा उभारून पाहत होतो. देवघरातील त्या अतिपवित्र वातावरणात एक अतिशय मधुर आवाज घुमला. तो म्हणत होता, नाथा, तू खरा पुण्यात्मा आहेस. मी सांगितलेला सर्व कार्यभाग संपन्न केला. आपल्या सात्विक वर्तनाने देवत्व प्राप्त करून घेतले. मुक्तिधामात तुझे स्वागत आहे. हे ऐकून बाबांच्या नेत्री आनंदाचे अश्रू आले. त्यांना आपले जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले. बाबा देवघरातून बाहेर आले. अंगणात साऱ्या पैठणचे भक्तगण दाटीवाटीने बाबांच्या दर्शनासाठी उभे होते. यामध्ये तरुण, वृद्ध, ब्राह्मण, वैश्य, अंत्यज सर्व जातीचे लोक होते. कारण बाबांनी वर्ण, जात, पंथ याचे द्वैत कधी मानलेच नव्हते. श्रीपाद शास्त्रींनी उच्च स्वरातील मंत्रोच्चारात बाबांची पाद्यपूजा केली. नंतर सर्व भक्तजनांनी अत्यंत शिस्तबद्धतेने येऊन बाबांच्या चरणी अश्रुपूर्ण नेत्रांनी मस्तक टेकविले. बाबा त्यांना सकल कामनापूर्तीचा आशीर्वाद देत होते. त्यानंतर जेवणाच्या पंक्ती बसल्या. बाबांनी स्वतः सर्वांना पुरणपोळ्या वाढल्या. संत घरचा प्रसाद खाऊन पैठणची भक्तमंडळी तृप्त झाली होती. यानंतर बाबा गोदावरी नदीत जाण्यास निघाले. आम्ही सारेजण बरोबर चाललो होतो. सारा जनसमुदाय पांडुरंगाचे भजन करीत जात मागे येत होता. माध्यान्नीचा सूर्य तळपत होता आणि हा तेजस्वी ज्ञानाचा सूर्य मुक्तिधामाकडे निघाला होता. थोड्याच वेळात आकाशात ढग जमा झाले आणि गार वारा सुटला. त्यात मंद मंद पाऊस सुद्धा पडू लागला. वातावरण थंड झाले. गोदावरीचे वाळवंट पावसाच्या सरीने गार झाले होते. बाबा गोदावरी तीरी आले. येथे त्यांनी आपले शेवटचे कीर्तन केले. बाबा जनसमुदायाला सांगत होते, मी गेलो असे मानू नका. देह तात्पुरता असतो. हा आत्म्याचे वस्त्र आहे. देह हा अतिथीसारखा आहे. येण्यापूर्वी त्याची जन्मतिथी ठाऊक नसते. प्रत्येक जीव इथे नांदतो आणि अतिथीसारखा निघून जातो. हे या लोकीचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही दुःख मानू नका. आनंदाने निरोप द्या.
बाबांची चित्तवृत्ती शांत होती. मला यावेळी बाबांचा तो अभंग आठवला, ज्यात त्यांनी म्हटले होते, कांथस्थ घराशी आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जैसी प्राचीनाची दोरी. बाकी घरा घरा घराचार मांडिला, तो सर्वची मोडून गेला, एक विनवी जनार्दना, ऐसे करी या माझ्या मना. कीर्तन संपून हरिनामाचा जोरदार गजर झाला. नंतर बाबांनी गोदातीरी निरोप देण्यास आलेल्या भाविक भक्तांना नमस्कार केला. मी बाबांचे चरणी नतमस्तक झालो. अश्रूंची धार मात्र थांबत नव्हती. बाबांनी गोदावरी मातेला अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला. त्यावेळी गोदावरी क्षणभर स्थिरावली. जणू ती बाबांना आशीर्वाद देत होती. कल्याण मस्तू. तिचे जड त्यांनी भावी लावले आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या दिव्य मंत्राचा उच्चार करीत पाण्यात प्रवेश केला. सारा जनसमुदाय मोठ्या सुरात रामकृष्ण हरी असे त्यांच्याबरोबर म्हणत होता. बाबा पुढे पुढे जात होते. गोदावरीचे जल प्रथम त्यांच्या गुडघ्यापर्यंत आले, नंतर कमरेपर्यंत, नंतर छातीपर्यंत आणि आता केवळ शिर दिसत होते. समस्त जनसमुदायाने एकमुखाने जय जयकार केला. एकनाथ महाराज की जय. बघता बघता बाबा गोदावरीत विलीन झाले. मी विमनस्क मनाने गोदातीरी बसून होतो. नयनात जमलेल्या माझ्या अश्रूंनी मला बालपणचे दिवस आठवले. मी बाबांचा अत्यंत लाडका होतो. मोठी गोदाताई मला अत्यंत प्रेमाने खेळवी. आमचे बालपण अत्यंत आनंदात गेले. 8व्या वर्षी माझे मौंजी बंधन झाले. नंतर माझा विद्याभ्यास प्रारंभ झाला. थोड्याच काळात मी वेद, उपनिषदे, संहिता, व्याकरण, न्यायशास्त्र यांचा सखोल अभ्यास करून व्युत्पन्न झालो. संस्कृत भाषेचे मला फार आकर्षण होते. बाबांनी ग्रंथरचना संस्कृत भाषेतच करावी असे मला मनोमनी वाटे. परंतु बाबांचे म्हणणे होते की संस्कृत ही देवभाषा असली तरी ती मुठभर लोकांनाच येते. बहुसंख्य लोकांचा उद्धार व्हायचा असेल तर जनसामान्यांना समजेल अशा प्राकृत भाषेतच ग्रंथरचना करावीच हवी ना. त्याप्रमाणे बाबांनी आपली सर्व अध्यात्म रचना प्राकृत भाषेतच केली होती. याचेच मला दुःख वाटे. मी ज्यावेळी पैठणच्या विद्वज्जनांच्या सभेत जाई त्यावेळी तेथील पंडित कुत्सितपणे मला म्हणत, हरिपंत, पहा, तुमचे पिताश्री आपली सारी ग्रंथरचना प्राकृतात करून संस्कृत या देवभाषेचा अपमान करीत आहेत. पहा. त्या पंडितांचे हिणवणे मला खरे वाटे. त्यावेळी मी ऐन दारुण्य अवस्थेत होतो आणि ज्ञानाचा अहंकार माझ्यावर स्वार झाला होता. मी माझ्या ज्ञानाचे सूर्य असलेल्या पित्याला ओळखू शकलो नाही. बाबांचे हृदय अतिशय निर्मल होते. त्यात कोणाबद्दल द्वैतभाव नव्हता. हा ब्राह्मण, हा वैश्य, हा शूद्र असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. एकदा ते गोदावरी स्नान करून येत असताना त्यांच्या अंगावर एका यवनाने पान खाऊन चूळ टाकली. परंतु बाबा त्याला काही न म्हणता पुन्हा गोदावरीच्या पाण्यात स्नान करून आले. त्यावेळी त्या यवनाने पुन्हा चूळ टाकली. असे 1 ना 2 वेळा तर 108 वेळा झाले. एवढे झाले तरी बाबांच्या मुखावर क्रोधाची एक अस्पष्टशी रेषा सुद्धा नव्हती. त्यावेळी तो यवन मात्र बाबांच्या चरणांवर पडून रडू लागला आणि अत्यंत नम्रभावाने क्षमा याचना करू लागला. बाबांनी त्याला प्रेमाने उभे करून म्हटले, अरे, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्यामुळे मला 108 वेळा या पवित्र गोदावरी मातेचे स्नान घडले. तू धन्य आहेस. एकदा बाबा ब्रह्मवृंदांबरोबर काशी यात्रेला गेले होते. काशी विश्वनाथांचे दर्शन घेऊन गंगाजल पात्रात भरून ते दक्षिणेतील रामेश्वरात अर्पण करण्यासाठी घेऊन येत होते. मार्गात त्यांना
मध्यान्नीच्या कडक उन्हामध्ये एक गाढव तहानेने व्याकुळ होऊन गडबडा लोळत असलेले दिसले. ते अगदी मरणोन्मुख अवस्थेत होते. बाबांचे आत अति कोमल असलेले हृदय त्या गाढवाला पाहून द्रवले. त्यांनी काही एक विचार न करता इतक्या दुरून वाहून आणलेले गंगाजल त्या तडफडणाऱ्या गर्दवाच्या मुखात घातले. पोटभर पाणी पिऊन उठून ते गाढव उड्या मारीत निघून गेले. त्या गाढवाच्या स्वरूपात बाबांना रामेश्वराच्याच महादेवाचे दर्शन झाले होते. विचार ब्रह्मवृंद बाबांना नावे ठेवत निघून गेले. बाबा मात्र अत्यंत समाधानाने रामेश्वरी न जाता स्वगृही परतले. बाबांचे निर्मल हृदय, अत्यंत आचार संपन्न जीवन, सर्व प्राणीमात्रांवर असलेले निस्सीम प्रेम यामुळे प्रत्यक्ष पांडुरंगाने आमच्या घरी श्रीखंड्याच्या स्वरूपात 12 वर्षपर्यंत सेवा केली होती. मला त्यांचा फार लळा लागला होता. एकदा कीर्तन करताना बाबा सांगत होते, प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर अंशरूपाने वास करतो. त्याला हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र असा भाव नसतो. प्रत्येकाचा आत्मा हा एकसारखाच असतो. त्यात भेदभाव नसतो. कीर्तन संपल्यानंतर सर्व श्रोते निघून गेल्यावर शेवटी बसलेला राणू महार बाबांच्या जवळ आला आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून म्हणाला, महाराज, सर्वांचा आत्मा एकसारखाच असतो का हो? बाबा म्हणाले, यात काही संशयच नाही. तुझ्या हृदयी बसणारा आणि माझ्या हृदयी बसणारा आत्मा हा एकसारखाच आहे. बाबांचे वक्तव्य ऐकल्यानंतर तो राणू महार म्हणाला, महाराज, मी उद्या सत्यनारायणाची पूजा करणार आहे. आपण उभयता पूजा आणि जेवणास यावी अशी आपणास प्रार्थना आहे. मी अनेक दिवसांपासून अशी वाट पाहत आहे. बाबांनी राणू महाराजचे जेवणाचे आमंत्रण स्वीकारले. ठरल्याप्रमाणे आई बाबा सायंकाळी राणू महाराजच्या घरी जाण्यास निघाले. बाबा सायंकाळच्या वेळी दररोज घरातील अंगणामध्ये कीर्तन करीत असत. नित्याप्रमाणे दिवे लागणे होताच श्रोते मंडळी जमू लागली. त्यावेळी नाथ राणू महाराजच्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा सांगत होते. श्रोते मंडळी आलेले पाहून श्रीखंड्याने बाबांच्या कीर्तनकाराचा वेशपोशाख घातला आणि कीर्तनास उभा राहिला. श्रीखंड्याने बाबांचे हुबेहूब रूप घेतले होते. कुत्सित ब्राह्मण बाबा राणू महाराजकडे कसे अन्नग्रहण करतात ते पाहण्यास त्यांच्याकडे गेले. तेथे त्यांना बाबा पूजा करीत असलेले दिसले. ते पुन्हा आमच्या घरी येऊन पाहू लागले. त्यावेळी त्यांना बाबा कीर्तन करीत असल्याचे दिसले. त्यावेळी त्या कुत्सित ब्राह्मणांची शिरे लज्जेने झुकून गेली होती. पैठणच्या पंडितांच्या संगतीने मी बाबांची वाद घालू लागलो होतो, परंतु ते माझ्यावर कधीच रागवले नाही. एके दिवशी मी क्रोधाने पत्नी आणि 2 मुलांसह काशीत निघून गेलो. त्यावेळी बाबांनी मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या पांडित्याचा दुराभिमान आडवा आला. आईची आर्त शरातील केलेली विनंती सुद्धा मला त्यावेळी पटली नाही. काळ आपल्या गतीने चालला होता. आई बाबा थकत चालले होते. त्यातच आईला असाध्य अशा रोगाने घेरले. त्यावेळी तिने आम्हा सर्वांची भेट घेण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी थकलेल्या अवस्थेत असताना सुद्धा बाबा काशीला आले आणि मला पैठणला नेण्यासाठी तेथे आले होते. बाबा म्हणाले, हरी, तुझ्या आईचे काही सांगता येत नाही बघ. तिची तुला सोनबाईंना आणि नातवांना भेटण्याची इच्छा आहे. मी तुम्हा सर्वांना पैठणला नेण्यासाठी आलो आहे. माझा दुराभिमान उंचावला आणि मी म्हटले, बाबा, मी पैठणला येईन, परंतु माझ्या 2 अटी आहेत. एक, तुम्ही आता कीर्तन प्रवचन करायचे नाही. आणि दुसरी अट, तरान्न घ्यायचे नाही. बाबा म्हणाले, अरे हरी, तू घरी येणार असतील तर मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. मी त्या तंतोतंत पाळीन.
माझ्या पहिल्या अटीमुळे बाबांचा जनसंपर्कच संपून जाणार होता, परंतु त्यांनी आईच्या इच्छापूर्तीसाठी ती अट मान्य केली होती. आता मला माझाच राग येतो आहे. त्यावेळी मी असा निर्दयतेने जन्मजाता व्युत्पन्न पित्याशी कसा वागलो. आम्ही सर्व बाबांबरोबर बैलगाडीने पैठणला पोहोचलो. राघव, घनश्याम आणि प्रल्हाद तिघे धावतच घरात जाऊन आजीला बिलगले. सारेजण घरात आले. मी आणि सत्यभामाने आईला नमस्कार केला. आईने मोठ्या प्रेमाने आम्हाला दोघांना जवळ बसवून पाठीवरून हात फिरविला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, हरी, देवघरातून गंगाजल घेऊन ये. आईला भेटायला गोदा, तिचे यजमान आणि पुत्र मुक्तेश्वर 8 दिवसापूर्वीच आले होते. गोदा म्हणाली, अरे हरी, गेल्या काही दिवसात आईने अन्न वर्ज्य केले आहे. तिला काही जातच नाही. तिचे डोळे तुमच्या येण्याकडे लागून राहिले आहेत. तुम्हाला पाहून तिला किती आनंद झाला आहे बघ ना. मी देवघरातून गंगाजलाची झारी आणली आणि आईजवळ बसलो. तिने अत्यंत प्रेमाने आपला थरथरता हात माझ्या डोक्यावरून आणि गालावरून फिरविला आणि म्हणाली, तुम्ही सर्वजण माझ्याजवळ बसा. बाबांसह घरातील सर्वजण आम्ही तिच्या सभोवार बसलो. आई अत्यंत क्षीण आवाजात म्हणाली, हरी, माझ्या मुखात गंगाजल घाल. मी दारीत येऊन गंगाजल तिच्यात मुखात घातले. आईने बाबांचा हात आपल्या हाती घेतला आणि अत्यंत समाधानाने स्मितपूर्ण चेहऱ्याने सर्वांकडे पाहिले आणि मान टाकली. तिच्या मुखावर एक अनामिक समाधान विरसत होते. या दुःखद प्रसंगानंतर आजची दुसरी दुःखद घटनेने मी अत्यंत दुःखी झालो आणि मनोमनी ठरविले की बाबांनी घालून दिलेल्या मार्गाने जायचे आणि त्यांच्या आध्यात्मिक रचनेचा प्रचार सर्व जनसमुदायात करायचा. तसेच आपल्या शिस्त ज्ञानाला सुंदरशी भक्ती घालत लावायची. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.